मंडळी, बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे तीव्र असे पडसाद राज्यभर उमटले आहेत. पण या हत्या प्रकरणावरून प्रश्नचिन्ह उपस्थित झालं ते बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर. भर दिवसा एका सरपंचाचं अपहरण केलं जातं आणि त्याची निर्घुणपणे हत्या केली जाते. यावरून बीडचा बिहार झालाय काय, असे प्रश्न विचारले जात आहेत. यातूनच मग धारेवर धरलं जातंय ते बीडच्या पोलीस प्रशासनाला. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता 3 आठवडे उलटले, तरी सुद्धा 7 पैकी केवळ 4 आरोपींना अटक झाली आहे. या हत्येचे मुख्य सूत्रधार असा आरोप असणारे सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि कृष्णा आंधळे अजूनही फरार असल्याचं सांगण्यात येतंय. बीड जिल्ह्यातल्या पोलिसांच्या या अपयशाला महायुती सरकारला सुद्धा जबाबदार धरलं जातंय. राज्याच्या हिवाळी अधिवेशनातही त्याचे चांगलेच पडसाद उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळात बोलत असताना बीड पोलीस प्रशासनाने कारवाई करण्यात कुचराई केली आहे हे मान्य केलं. यासोबतच त्यांनी बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्याचा निर्णय घेतला होता. आता अविनाश बारगळ यांची जागा IPS अधिकारी नवनीत कावत यांनी घेतली आहे. अविनाश बारगळ याची उचलबांगडी केल्यानंतर अवघ्या 24 तासातच नवनीत कावत बीडचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. पण बीडचे नवीन अधीक्षक असणारे नवनीत कावत नेमके आहेत तरी कोण? त्यांची बीडच्या SP पदी नियुक्ती कोणत्या कारणामुळे झाली आहे? त्यांना बीड जिल्ह्यात कुठल्या आव्हानांना सामोरे जावं लागू शकतं? आजवरचा त्यांचा इतिहास पाहता ते खरंच बीडसाठी सिंगम ठरतील का? पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, तुम्ही बघताय ट्रेन युअर ब्रेन. सगळ्यात आधी बीडचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्त झालेले नवनीत कावत नेमके आहेत कोण? त्यांचा इतिहास काय राहिला याबद्दलची माहिती घेऊयात. नवनीत कावत हे इंजिनिअरिंग करून IPS झालेले अधिकारी आहेत. त्यांचं मूळ गाव राजस्थानमधलं अलवर हे आहे. पण वडील हे भारतीय रेल्वेत नोकरीला असल्यानं वेगवेगळ्या ठिकाणी कावत यांचं शिक्षण झाले. मूळ अलवर इथनं असलेल्या कावत यांचं 6वी पर्यंतचं शिक्षण उत्तर प्रदेशमधल्या मुरादाबाद येथे झालं. त्यानंतर त्यांनी राजस्थानमधल्या चित्तोडगडच्या सैनिक स्कूलमधनं आपलं कॉलेज पूर्ण केलं. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यानुसार शाळेत असताना नवनीत कावत हे एव्हरेस्ट स्टुडंट होते. पण 6वी नंतर ते सैनिकी शाळेत शिफ्ट झाले आणि मग मेरिटमध्ये यायला लागले. 12वी नंतर कावत यांनी IIT रुरकी मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या शाखेत प्रवेश मिळवला आणि ते इंजिनियर झाले. पण नवनीत कावत यांची आवड IT क्षेत्रात असल्याने त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेलं असताना सुद्धा IT सॉफ्टवेअरचा जॉब मिळवला. 2012-13च्या दरम्यान कावत यांनी हैदराबादमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा जॉब केला. पण ITच्या जॉबमध्ये सुद्धा त्यांचं मन न लागल्याने त्यांनी ती नोकरी सोडून दिली. इंजिनिअरिंग झालं असल्याने त्यांनी इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस म्हणजेच IS ची परीक्षा दिली आणि 2015 मध्ये ही परीक्षा कावत पास झाले. त्यानंतर त्यांनी UPSC ची परीक्षा दिली आणि IRS म्हणजेच इंडियन रेव्हेन्यू ऑफिसर झाले. 2016-17 दरम्यान कावत यांनी टॅक्स डिपार्टमेंटमध्ये 2 वर्ष काम केलं. पण टॅक्स डिपार्टमेंटमध्ये काम करत असतानाच कावत हे IPS पदाच्या परीक्षेची सुद्धा तयारी करत होते. 2017 मध्ये कावत UPSC ची परीक्षा पुन्हा देत IPS झाले. IPS झाल्यानंतर कावत यांची नियुक्ती धाराशिवमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून करण्यात आली. त्यानंतर डिसेंबर 2023 मध्ये कावत यांची नियुक्ती संभाजीनगरमध्ये पोलीस उपायुक्त म्हणून करण्यात आली. संभाजीनगरमध्ये काम करत असताना कावत हे पोलीस प्रशासनात नवीन केलेल्या प्रयोगामुळे चांगलेच प्रसिद्ध झाले. त्यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी Google फॉर्म्स तयार केले, ज्यामुळे नागरिकांच्या समस्या थेटपणे IPS दर्जाच्या पोलिसांना मिळू शकत होत्या. नवनीत कावत हे इंजिनिअरिंग करून पोलीस प्रशासनात आलेत, त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर पोलीस प्रशासनात त्यांना चांगला करता येतोय. संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त असताना त्यांनी QR कोडचा केलेला वापर थेट लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी केलेला होता. संभाजीनगरच्या स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार संभाजीनगर हे जातीय दंगलीसाठी संवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखलं जाते. विशेषतः निवडणुकीच्या काळामध्ये या दंगली मोठ्या प्रमाणात घडतात, अशा संभाजीनगरचा इतिहास आहे. यावर्षीच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत संभाजीनगरमध्ये अशा स्वरूपाच्या दंगली मोठ्या प्रमाणात झाल्या नाहीत. यामागे नवनीत कावत यांचं यश असल्याचं सांगण्यात येते. दंगली घडण्याची चिन्ह दिसताच कावत त्या क्षेत्रात त्वरितपणे जात होते आणि मग ती वेळ रात्रीची का असेना. स्थानिक पत्रकार सांगतात की दंगलग्रस्त क्षेत्रामध्ये कावत फक्त जातच नव्हते, तर त्या क्षेत्रात जाऊन लाईव्ह व्हिडिओ करत होते, ज्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आणि यांनी केलेल्या या वेगवेगळ्या प्रयोगामुळे पोलीस प्रशासनात ते चांगलेच प्रसिद्ध झाल्याचं बोललं गेलं. थोडक्यात सांगायचं तर पोलीस प्रशासनात कावत यांनी केलेल्या सुधारणा
आणि संभाजीनगरमधला ट्रॅक रेकॉर्ड पाहता त्यांना बीडची जबाबदारी दिल्याचं बोललं जातंय. पण विशेष गोष्ट म्हणजे पोलीस अधीक्षक म्हणून त्यांना मिळालेली ही पहिलीच पोस्टिंग आहे. पण संभाजीनगरमधला नवनीत कावत यांचा ट्रॅक रेकॉर्ड ही चांगला असला तरी बीडमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात कायदा आणि सुव्यवस्थेचा सामना करावा लागणार आहे. कारण बीडच्या इतिहासात आतापर्यंत अनेक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची विकेट पडल्याचं बोललं जातं. बीडच्या कायदा सुव्यवस्थेबाबत माध्यमांनी जेव्हा कावत यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी असं सांगितलंय की सुरुवातीला मी बीड जिल्ह्याचा अभ्यास करणार आहे. मी हे सुनिश्चित करेल की बीडमध्ये लॉ अँड ऑर्डर मेंटेन राहिली पाहिजे. सध्या जो बीडमध्ये गुन्हा घडलाय त्याबाबत मी कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करणार आहे. उरलेले जे आरोपी आहेत त्यांना आम्ही लवकरात लवकर अटक करणार आहोत. तसंच बीडचा बिहार झालाय का असा प्रश्न विचारल्यावर नवनीत कावत यांनी मी या गोष्टीची असहमत आहे. बीड आणि बिहार हे दोन्हीही आपल्या देशाचे भाग आहेत. इथं लॉ अँड ऑर्डर कशी मेंटेन करणार यावर सगळी परिस्थिती अवलंबून असते असं उत्तर दिलंय. मस्साजोग प्रकरणाचा आपण पूर्णपणे आढावा घेतलाय. बीडमध्ये नियुक्त झाल्यानंतर सर्व अधिकाऱ्यांच्या बैठका सुद्धा घेतल्यात. लवकरच आपण मस्साजोगला भेट देणार आहोत असं कावत यांनी सांगितलंय. तसंच कोणीही राजकीय दबावाला बळी पडता कामा नये. चुकीचं काम केल्यास थेटपणे कारवाई केली जाईल. त्यामुळे जिल्ह्याचा प्रत्येकाला सुरक्षित वाटलं पाहिजे असंच काम करा. अन्याय झाला तर थेटपणे गुन्हे दाखल करा. कुणाच्याही प्रेशर खाली खोटे गुन्हे दाखल करू नका. जिल्ह्यामध्ये एकही अवैध धंदा चालू देऊ नका. कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई करा. कोणत्याही नागरिकाकडून पैसे घेतल्याचं मला चालणार नाही असे एक ना अनेक इशारे SP कावत यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिलेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातल्या नागरिकांच्या सेवेसाठी SP स्वतः 24 तास हजर राहणार आहेत आणि तत्पर सुद्धा राहणार आहेत असं त्यांनी सांगितलंय. आता या संदर्भात बीडच्या स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनापासून बीडमधली सामाजिक परिस्थिती पूर्णपणे बिघडली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जो काही जातीय तणाव घडून आला यामुळे जिल्ह्यात सामाजिक परिस्थिती बदलल्याचे चित्र आहे. बदली केलेल्या अविनाश बारगळ यांना या परिस्थितीवरती कंट्रोल ठेवता आला नाही. त्यामुळेच त्यांना काढून टाकल्याचं बोललं जातंय. एकंदरीत बीडचा बिहार झाल्याची चर्चा होत असताना नवनीत कावत यांच्या पुढंच राहिलेलं हे पहिलं आव्हान असणार आहे. ते संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शोधून काढणं. दुसरं आव्हान जातीय तेढ कमी करण्याचं असेल. यात नवनीत कावत किती यशस्वी होतात हे येणारा काळच ठरवेल. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बीडमधली परिस्थिती नवनीत कावत सुधारू शकतील का? बीडमध्ये त्यांच्यापुढे कुठले कुठले आव्हान असतील? खरंच ते बीडचे सिंगम ठरतील का? याबद्दल तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि आमच्या ट्रेन युअर ब्रेन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.